नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार. आधीच 9,32,000 कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार. आंदोलक सुरेश राठोड यांची प्रकृती खालावली. मागणी मान्य न झाल्यास बंजारा समाजाचा तीव्र आंदोलनाचा इशारा. राज्याची कृषी क्षेत्रात पिछेहाट. उद्योग, बांधकाम, सेवा क्षेत्रांचा राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ. विकास दर 7.9%. जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. राष्ट्रपतींचे अनेक राज्यांबाबत मोठे आदेश. प्रशासकीय दिरंगाईचा फटका. सिंधुदुर्गातील 2,622 शेतकरी हमीभावापासून वंचित. सिंधुदुर्गातील वनसंपत्ती आणि दुर्मिळ झाडे वाचवण्याची गरज. अभिनेते सयाजी शिंदेंचं आवाहन. चालक वाहकांची मद्यपान तपासणी सक्तीची. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. जयदुर्ग बंदरात टगबोटीच्या धक्क्याने रो फेरीबोटीला इजा. प्रवाशांना तिकीट परतावा देऊन बोट मुंबईकडे रवाना. कर्जत तालुका दूध संघात जागेसह यंत्रसामुग्री हस्तांतरणास मंत्रिमंडळाची मंजुरी. भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा. 8 कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता. मंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री शरद पवारांनी आठवला राजकीय प्रवास. उमेदवारीनंतर शरद पवार यांची भावनिक पोस्ट. सुरक्षा धर्मापेक्षा महत्वाची. विमानतळात जवळ नमाज पढण्याचा अधिकार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय. मध्य रेल्वेची मोठी कारवाई. तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या 16 लाख प्रवाशांना दणका. मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र. उपेंद्रभाई पटेलांकडे केली मोठी मागणी. महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं. राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.